ओ मेरे दिल के चैन भाग 8. रणविजयचं ते कसनुसं तोंड करून विचारणं सान्वीला काहीसं लागलं. त्याचंही बरोबरच होतं ना. न्यू ब्राईड होती ना ती. मग नव्या नवरीची नाजूक साजूकता होती कुठे तिच्यात. हे गेस्टनी बघितलं तर ते सुद्धा हसतील तिच्यावर आणि कॉमेंट करतील ते वेगळंच. रणविजयची मस्करी उडवतील. आपल्या अशा वागण्याने तो ह्युमिलिएट होऊ शकतो. सान्वीच्या मनात जेन्युइन विचार आला. सॉरी, ते मी खूप अपसेट होती म्हणून दिवीने फूड काउंटर दाखवलं तसं मी कसलाच विचार न करता इकडे आली. सान्वी मान खाली घालून बोलत होती. तू अपसेट होतीस म्हणून खात होतीस? रणविजयला प्रश्न पडला. नॉर्मली अपसेट असल्यावर माणसं साधारण शांत बसतात. ही हादडते. रणविजय विचार करत होता. ते काय आहे ना दाद्या, तिचा मूड ऑफ असला ना की तिचा मूड पुन्हा ऑन करायचा असेल ना तर एकच करायचं, तिला चमचमीत पदार्थांसमोर उभं करायचं. मग काय मॅडम खुश. दिव्या आपल्या मैत्रिणीचे हे गुण अगदी आनंदाने सांगत होती. आणि तू घरी जेवतेस तेव्हा तर बरं सगळं डाएट फूड खातेस आणि हे इथे काय हे सगळं? रणविजयने दिव्याला विचारलं. आणि तू अशी दिवसातून किती वेळा तू अपसेट होतेस आणि अशी हादडतेस? रणविजय हाताची घडी करून सान्वी समोर उभं राहून विचारू लागला. नाही, तसं काही जास्त वेळा नाही, बस. सान्वी घाबरली तर होती त्याच्या रागाला, पण आपण अगदी काहीतरी खूप मोठी गोष्ट सांगते अशा आविर्भावात बोलत होती. आणि तिचा तो बेफिकीरपणा बघून असा राग येत होता की या मुलीची मुटकुळी बांधून ठेवून देऊ का असं वाटू लागलं. रणविजयने त्रासिक चेहऱ्याने तिच्याकडे बघून तिला रोखत म्हटले. आता हादडून झालेच असेल तर आता जरा हा अवतार ठीक करून या दोघी. मला गेस्ट समोर कोणताही तमाशा नकोय. डू यू बोथ गेट दॅट? त्याने काहीशा कठोर शब्दात जणू दोघींना ऑर्डर दिली होती. दोघींकडे काहीशा त्रासिक नजरेने बघून तो मनातच म्हणाला, ह्यांच्यापेक्षा लहान मुलं परवडली. दोघींनी माना डोलावल्या आणि तिथूनच मागच्या जिन्याने रूमकडे गेल्या. रणविजयच्या खांद्यावर दिव्याने हात ठेवला आणि म्हटले, नो प्रॉब्लेम दाद्या, ती सध्या नाराज आहे. जेव्हा नॉर्मल होईल तेव्हा तुझ्याशी व्यवस्थितच बोलेल. तेव्हा तो आपल्या विचारातून बाहेर आला. ती किती त्यावेळी त्याला घाबरून आणि बावरून असायची, मूर्खपणा करायची, तरीही त्याला बघितल्यावर तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात येणारी भीती रणविजयने बऱ्याच वेळा बघितली होती. म्हणूनच आत्ताचा तिचा बिनधास्त ॲटिट्यूड त्याला खटकला. तिच्या न बोलण्याने काय फरक पडतोय? एनिवेज मी जातोय, रणविजय म्हणाला. कठोर शब्दात त्याने नाकारलं खरं, पण त्याच्या मनाची घालमेल फक्त त्यालाच माहीत. तो गेला तशी दिव्या स्वतःशीच बोलली. तू नाही सांगितलंस ना तरीही मला चांगलंच समजतंय तुझ्या मनात काय आहे ते. असेच 4-5 दिवस निघून गेले. सान्वीच्या कॉलेजचा रिझल्ट अजून लागला नव्हता, पण त्याआधीच सान्वीकडे जॉब होता आणि तो आता तिला जॉईन करायचा होता. पण सध्या तिला तिकडे फक्त ट्रेनिंग घ्यायची होती, जी महिनाभर तरी चालणार होती. त्यामुळे या दिवसात ती अजिबात अपसेंट राहू शकत नव्हती. दुसऱ्या दिवसापासून तिची ट्रेनिंग सुरू झाली. ती ज्या लेडीच्या हाताखाली, जिचं नाव रोमा होतं, तिच्याकडे सर्व शिकत होती. ती खूपच शांत आणि एलिगंट होती. त्यामुळे तिच्याशी सान्वी खूप छान मिक्सअप झाली आणि कामं खूप फास्ट शिकू लागली. यातच महिना संपत आला आणि सान्वीचा रिझल्ट लागला. तिने नेहमीप्रमाणेच कॉलेजमधली टॉप पोझिशन कायम ठेवली होती. मिस सान्वी, कॉंग्रॅच्युलेशन, तुमचा रिझल्ट तर खूपच छान आलाय. तुझ्यासारखी ब्राईट स्टुडंट आमच्या ऑफिसमध्ये काम करणार
ही खरंच खूप छान गोष्ट आहे. तसं तर तुला सगळं काम शिकवताना मी हे ऑब्झर्व केलं की तुझी ग्रास्पिंग पॉवर खूपच छान आहे. आणि आता हे मार्क्स बघून कन्फर्म झालं दॅट यू आर व्हेरी इंटेलिजंट. रोमा बोलल्या. रोमा या वयाने 50च्या होत्या, पण तरीही प्रचंड एनर्जेटिक आणि यंग दिसायच्या. मॅम, तुम्ही उगाचच कौतुक करताय. खरं तर मला टेन्शन आलंय. सगळं मला जमेल ना याचं. आता उद्यापासून माझं खरं काम सुरू होईल. मला सगळं व्यवस्थित जमेल ना? सान्वी काहीशी टेन्शनमध्ये रोमाला विचारत होती. डोंट वरी बेटा, तुला सगळं काही जमेल. मी या 1 महिन्यात तुला ऑब्झर्व केलंय. यू कॅन डू इट. आणि तरीही कामादरम्यान तुला काही प्रॉब्लेम आलाच तर मी या केबिनमध्येच बसते. तू केव्हाही मला भेटू शकतेस. रोमा एकदम पोलाइटली बोलल्या. आता उद्यापासून काय काम करायचं याचं तुला सगळं डिटेल या डायरीमध्ये मिळेल, तर त्यानुसार तुला काम करायचंय. ओके? रोमाने तिला काही इन्स्ट्रक्शन दिले आणि आजपुरती तिला सुट्टी दिली. घरी येऊन तिने दुसऱ्या दिवसासाठी स्वतःला रेडी केली. घरचे तर तिची चाललेली प्रगती पाहून खूपच खुश होते. आज सान्वीचा जॉबचा पहिला दिवस आणि ती अगदी जबाबदारीने वेळेवर उठून आपली तयारी करून ऑफिसला गेली. सानू त्या एका घटनेनंतर किती सिरियस झालीये सगळ्या बाबतीत, नाही? सान्वीची आई तिच्या बाबांना बोलली आणि त्यांना नाश्त्याची प्लेट देत बोलली. वाईट अनुभव सुद्धा आपल्याला बरंच काही शिकवून जातात सुषमा. आपली मुलगीही शिकते. ती खचून गेली नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सान्वीचे बाबा रविकांत बोलले. रवी, सुनबाई, खरं तर या सगळ्याला मीच जबाबदार आहे. मीच जर अशी तिच्या लग्नाची घाई केली नसते ना तर हे सगळं झालंच नसतं. पण मी तरी काय करू रे? मित्राने इतक्या आपुलकीने प्रेमाने सांगितलेलं की मला वाटलं त्याचा नातू त्याच्या शब्दाबाहेर नाहीये. वेळ जाईल तसं सगळं ठीक होईल. पण मीच माझ्या नातीच्या कपाळी घटस्फोटीत म्हणून ठपका लावला. सान्वीचे आजोबा हरिभाऊ उदास स्वरात नाश्त्याच्या प्लेटमधला नाश्ता नुसतं चमच्याने हलवत बोलले. बाबा, तुम्ही यात स्वतःला दोषी समजू नका. जे काही होतं आणि घडत असतं ते तो विधाताच घडवत असतो असं तुम्हीच म्हणता ना. मग आता तुम्ही असं का बोलताय? रविकांत त्यांच्या बाबांच्या हातावर हात ठेवून त्यांना समजावत बोलले. हो बाबा, प्लीज तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. सान्वीची आई सुद्धा बोलली. सान्वी इकडे ऑफिसमध्ये पोहोचली. महिनाभर ती इकडे येत होती, त्यामुळे ऑफिसमध्ये रिसेप्शन पासून सगळेच तिला ओळखायला लागले होते. हाय सान्वी, आज तुझा पहिलाच दिवस ना? आर यू प्रिपेअर्ड? रिसेप्शनवर बसलेल्या नीनाने तिला विचारलं. नीना मॅम, तुम्ही तर अशा बोलताय जसं काही मी कोणत्या तरी एक्झामला जाते. सान्वी नीनाला हसत बोलली. अगं बाई, तू आपल्या सरांना भेटशील ना तेव्हा तुला समजेल खरी परीक्षा काय असते. नीना सान्वीला हसत बोलली. ए बाई, तू मला आता पहिल्याच दिवशी टेन्शन नको देऊस. चल, मी निघते. सान्वी तिला घाईतच उत्तर देत तिथून लिफ्टच्या दिशेने गेली. त्या ऑफिसची बिल्डिंग 20 माळ्यांची होती. 20व्या माळ्यावर सीईओची केबिन होती आणि मॅडम रोमाची केबिन 15व्या माळ्यावर होती. सध्या सान्वी पहिले रोमा मॅडमना भेटून कामाचं आजचं स्वरूप जाणून घेणार होती. हे बघ सान्वी, तुला आज सीईओ सरांच्या आजच्या मीटिंग्स टाइम टू टाइम होतील यावर खास लक्ष द्यावं लागणार आहे. त्या मीटिंग्सशी रिलेटेड डॉक्युमेंट्स नेहमी प्रिपेअर करून ठेवायचे. मीटिंग रूमला रेडी ठेवायचं. क्लायंट्सची व्यवस्था बघायची. ओके? आजच्या मीटिंग्सची डिटेल मी या डायरीत लिहिली, तर तू एकदा वाचून घे आणि तसं कर. आणि आता सीईओ सरांच्या केबिनमध्ये जा.
ते पुढच्या 15 मिनिटात तिथे येतील. बऱ्याच इन्स्ट्रक्शनचा डोस घेऊन सान्वी निघाली 20व्या माळ्यावर. क्रमशः ऑफिसचा पहिला दिवस सान्वीसाठी कसा असेल, कोणते नवीन चॅलेंज तिची वाट बघत असेल, कळेल लवकरच. आजचा भाग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कथेच्या नियमित भागासाठी कथेला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आता भेटू पुढील भागात. धन्यवाद.